वेलकम बॅक माय डिअर फ्रेंड्स इन अ पार्ट 2. तर जसं मी पहिले तुळजापूरला गेलो, त्यानंतर आम्ही सोलापूरला आलो. सोलापूरहून पंढरपूरच्या गाड्या अर्ध्या तासात असतात. तर वी गॉट द बस फॉर्च्युनेटली. आणि येस, आम्ही तिथं 10ला उतरलो रात्री पंढरपूरला बस स्टॉपजवळ. मग तिथून आम्ही पायी मंदिराच्या दिशेने जायला निघालो, कारण की आम्हाला स्टे करायला पण रूम सर्च करायचा होता. तर फॉर्च्युनेटली वी ऑल्सो गॉट दॅट. अँड गाईज, इतकी गर्दी होती तिथं, खूपच गर्दी. आणि जे भक्तिनिवास असतात ना, ते पण पूर्ण फुल होते. सो आम्हाला मिळालंच नाही. आणि यस, गणपती बाप्पा, आम्हाला सगळ्या ठिकाणाचे गणपती बाप्पा बघायला मिळाले फॉर्च्युनेटली. जसं तुळजापूरला पण बघायला मिळाले आणि यस, पंढरपूरला तर मिळालेच. आणि तिथं लहान लहान मुलं खूप मस्त लेझिमची प्रॅक्टिस करत होते, लेझिम खेळत होते. आणि तितकं छान आल्हाददायक वातावरण होतं ना, खूपच छान वाटत होतं. आणि यस, काही ठिकाणी बायका भजन वगैरे करत होत्या. तर ओव्हरऑल A1 ॲटमॉस्फिअर क्रिएटेड झालेलं होतं तिथं. आणि तिकडे गेल्यावर इतकी गर्दी होती ना की म्हणजे आम्हाला दर्शन पण करायचं होतं, पण ते 11 वाजेला मंदिर बंद होत असतं. तर आम्ही तिथं 10:30 पावणे 11ला पोहोचलो होतो. त्याच्यामुळे आमचं ते राहूनच गेलं. मग आम्ही सकाळीला दर्शन केलं. बट गाईज, इतकी गर्दी होती ना, वाटत नव्हतं की रात्रीची वेळ आहे. आणि यस, असं वाटत नव्हतं जे ऑलरेडी क्रिएटेड झालं होतं तिथं, कारण की इतकी गर्दी होती तिथं, भक्तांची खूपच जास्त गर्दी होती. आणि काहींनी खूप रात्रीपासूनच लाईन लावून ठेवलेली होती, जे पूर्ण पंढरपूरचे जे आपले दैवत आहे त्यांच्या दर्शनासाठी. तर यस, आम्ही मुखदर्शनच केलं ॲक्च्युली, कारण की लॅक ऑफ टाईम आणि खूप जास्त गर्दी असल्यामुळे. तर आम्हाला पुढचे पण कवर करायचे होते. सो लाईक दिस वी डीड. मॉर्निंगला आम्ही 4ला उठलो दर्शनासाठी. तर यस, इतकी प्रचंड गर्दी ना. आणि यस, ते वातावरण, ओहो. आणि भक्त खूप जास्त सॉन्ग म्हणून, भजन म्हणून जात होते. कोणी म्हणजे त्यांच्या धुंदीत होते ते ॲक्च्युली देवाच्या याच्यामध्ये. तर यस, खूप एक्सायटेड वाटत होतं आणि खूप आनंद वाटत होता त्यांच्याकडे पाहून. आणि सकाळचं वातावरण तर ओ माय गॉड, जस्ट अवेसम होतं. आणि वाटत नव्हतं की इतक्या अर्ली मॉर्निंगला आपण उठलेलो आहोत, काही टायर्डनेस नाही, काहीच नाही होता. यस गाईज, इतकी खूप एनर्जी ॲक्च्युली तिकडं. आणि मग आम्ही चाय घेतला, देन आम्ही मूर्ती पण घेतली सगळ्यांनी मिळून. आणि देन आम्ही मग निघालो तिकडे. कैकडी महाराजांचा मठ आहे तिकडे, काही स्पॉट आहेत. तर यस, आम्ही अशा प्रकारे तिकडचे स्पॉट खूप कवर केले. ते जे हे स्पॉट आहेत ना, तिथं ते 1-2 किलोमीटर अंतरावरती आहेत. पण हा कैकडी महाराजांचा मठ बघायला तुम्हाला अराऊंड 2 hours लागतील, कारण की पूर्ण रीड वगैरे करायचं असेल तर. आणि यस, आम्ही पहिल्यांदा बस स्टॉपला गेलो. बस स्टॉपला प्रचंड गर्दी, म्हणजे तिथं मला बसच नाही मिळे. तर मग आम्ही परत ऑटो करून परत आम्हाला उलटा पडला ॲक्च्युली ते जायला. तर मग आम्ही परत गोपाळपुरा, ते कैकडी महाराजांचा मठ, अशा सगळ्या ठिकाणी आम्ही गेलो. पण ते पण खूप छान आहे. जर तुम्ही गेले आहात तर प्लीज स्टे देअर फॉर 2 days किंवा 1 दिवस पण तुम्ही थांबू शकतात, ते कवर होऊ शकतं तुमचं. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहराच्या पश्चिम बाजूला भीमा नदीच्या घाटावर वसलेले एक तीर्थक्षेत्र आहे. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत दीनदुबळ्यांचा कैवारी, सगळ्यांची विठू माऊली म्हणजे पांडुरंग यांच्या वास्तव्याचे ठिकाण पुराणापासून या पंढरपुराला काहीक नावाने सुद्धा ओळखले जाते, जसे पांढरीपूर, उंदरीतपूर, पंढरीचे. आणि संतांच्या काव्यात पंढरी संतांनी याची तुलना तर थेट वैकुंठाशी केली आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे हे पेट भूमीवरी, हे वैकुंठ तर संता बहिणाबाईच्या शब्दात पंढरीसारखे नाही. क्षेत्र कोटे जरी ते वैकुंठ दाखविले, या पंढरपुरात आज आपण पाहणार आहोत भक्त पुंडलिकाचे मंदिर, चंद्रभागा, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विष्णुपद, गोपाळपूर. आणि पंढरपुरात येण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एसटी बस उपलब्ध आहेतच. पंढरपुरात पोहोचल्यावर ओढ लागते चंद्रभागेची. एसटी स्टँडपासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर चंद्रभागा आहे. भीमाशंकरपासून उगम पावणारी भीमा आपल्यासोबत माऊलींची इंद्रायणी, त्याचबरोबर भामा आणि नेरेला सोबत घेऊन पंढरपूरला चंद्रकृती वळसा घालते. येथे चंद्रभागा हे नाव धारण करते. या चंद्रभागेचे महत्त्व सांगताना तुकोबाराय म्हणतात, अवघेच तीर्थे घडले एका वेळा, चंद्रभागा डोळा देख लिया. चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांची लगबग दिसून येते. काहींना तीर्थस्थान करायचं असतं तर काहींना चंद्रभागेला दिवार्पण करतात. मस्तके टिडा लावून आणि हार फुलांची खरेदी करून आपण निघतो. भक्त पुंडलिकाच्या दर्शनाला चंद्रभागेच्या पात्रात भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे. एकदा पांडुरंग भक्त पुंडलिकाच्या भेटीला आले. भक्त पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत मग्न होते. पुंडलिकाने विठ्ठलाला उभे राहण्यासाठी विट दिली. याच विटेवर पांडुरंग आज तागायत उभा आहे. विठ्ठलाला विटेवर उभा करण्याचे सामर्थ्य पुंडलिकाच्या बाबतीत होतं. पांडुरंगाच्या अगोदर पुंडलिकाच्या दर्शन घेण्याचे
प्रथा आहे. म्हणून तर श्रीहरीच्या अगोदर पुंडलिकाला स्थान दिलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा नाम घोष. याचंच उदाहरण भक्त पुंडलिकाचे दर्शन झाल्यावर विठ्ठल भेटीच्या ओढीने पावलांना कधी वेळ घेतो हे कळतच नाही. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी आहे. आपण समाधीचे दर्शन घेतो आणि संत नामदेवांच्या भेटीला निघतो. संत नामदेव हे विठ्ठलाचे आवडते भक्त. विठ्ठल चरणी कायम असावं अशी संत नामदेवाची इच्छा ते म्हणतात. नामा म्हणे तुझे पायी धावते. विठोबा नामदेव पायरीवर माथा ठेवून आणि पायरीवर पाय न ठेवता आपण मंदिरात जातो. श्री गणेशाचे दर्शन घेतो. मंदिराच्या सभामंडपात आपला प्रवेश होतो. सभामंडपाची आखीव रचना अप्रतिम आहे. मंदिराचे सौंदर्य न्याहाळ आणि गरुड खांबांची गळाभेट घेऊन आपण पुढे जातो. आतापर्यंत विठ्ठल दर्शनाची उत्कंठा शिगेला पोचलेली असते आणि आपला गाभाऱ्यात प्रवेश होतो. समोर सावड्या विठ्ठलाचे ध्यान दिसते. कमरेवर हात ठेवलेला विठुराया योगे 28 याच विठ्ठेवर उभा आहे. दिनाचा दयाळू आणि योगे दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालोकमाई शेडाची आहे. मस्तकी शिवलिंगाच्या आकाराचा मुकुट, कपाळी चंदनाचा टिगडा आणि मंकर कुंडले गळ्यात, कौस्तुभमणी पाठीवर, शिंके हृदयस्थानी, श्री वत्स लांछन दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहे. विठ्ठलाचे सगुण रूप हे राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवीच शिकला, लोकलिया विठेवर तो आपल्याला सखा, महालक्ष्मी मंदिर, राम लक्ष्मण, सनेश्वर, अष्टकाल भैरव गणपती, काशी विश्वेश्वर, लक्ष्मीनारायण, काल भैरवनाथ, काशी रामेश्वरम, एकमुखी दत्त, भक्त प्रल्हाद, नृसिंह, गरुड हनुमान, सगळ्या देवतांचे दर्शन घेऊन आपण देऊळ वाड्यातून बाहेर पडतो. आषाढी एकादशी किंवा गर्दीच्या वेळी असंख्य भाविकांचे विठ्ठल दर्शन होत नाही. त्यावेळी भाविक कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानतात. म्हणून तुकाराबाई म्हणतात की तुका म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा विठुराया त्याच्या दर्शनाला आलेल्या प्रत्येक भाविक भक्ताची काळजी घेतो. याचा अनुभव प्रत्येकाला तिथं येतो. पंढरपुरामध्ये इतर काही महत्त्वाची पण ठिकाणे आहे. ॲज आय सेड इन अ प्रिव्हियस. संत कैकाडी महाराज मठ हे शहराच्या उत्तरेस आहे आणि सर्व देवदेवतांचे व संतांचे दर्शन घडवणारे सुंदर असे स्थळ आहे. पूर्ण परिसर खूप पाहण्यासाठी आहे आणि याला तुम्हाला खरंच 2 तास लागतात ॲक्च्युली बघायला. तिथं संत तनपुरे महाराजांचा मठ आहे. त्याच्यानंतर गुजराती देवस्थान भीमा नदीच्या पलीकडे वसलेले आहे. भक्तांना श्रीनाथजी दर्शन घेण्यासाठी नदी पार करून जावे लागते. आणि यस गोपाळपुरा तिथं पण आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा जाणार तुम्हाला तिथं विष्णुपाद बघायलाही मिळेल तिथं तुम्हाला. आणि तिथं आम्ही गजानन महाराजांचं मंदिरही पाहिलं आणि अजून भरपूर स्पॉट होते. बट गर्दी खूप असल्यामुळे आणि बस स्टॉपला आम्ही 3 तास आम्ही वेट केला पण काही उपयोग नव्हता. कारण बस इतकी गर्दी होती ना की चढायला पण जागा नाही. तर मग आम्ही फायनली प्रायव्हेट कॅब केली तिथूनही. फॉर्च्युनेटली वी गॉट. मग आम्ही तिथून मिरजला गेलो. मिरजहून मग आम्ही पुढे कोल्हापूरला जायला निघालो. बट ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता. आम्ही मॉर्निंगपासून काही खाल्लं नव्हतं. सो तिथं होतं कैकाडी महाराजांच्या मठाच्या बाहेर वडापाव तळत होते. तिथं तर आम्ही खाल्ला. त्यांचा छोटा बेबी पण आमच्यामध्ये इन्वॉल्व झाला. त्याच्या मम्मीच्या हाताचं नाही खाल्लं बट माझ्याकडनं खाल्लं त्याने. सो त्याच्या खूप मैत्री खूप छान झाली त्याच्यासोबत. आणि येस हा आहे संत तनपुरे महाराजांचा मठ. तर इथं तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग बघायला मिळतात. त्यांचं दर्शन तुम्हाला तिथं एकासोबत करायला मिळतं. त्यांच्या इथं समाधी पण आहे आणि इथं तुम्हाला राहायला पण ॲक्च्युली रूम्स आहेत अवेलेबल. तर एवढं आम्हाला माहिती नव्हतं बट आता माहिती झालं आहे तिथल्या बऱ्यापैकी. तर जर तुम्हाला जायचं असेल गाईज तर एका दिवसात तुम्ही पूर्ण बघू शकतात. बट तिकडून तुम्हाला पुढे जायला बसेसला खूप जास्त गर्दी असते. आणि येस जेव्हा तुम्ही गोपाळपुरा किंवा कैकाडी महाराजांचा मठ बघायला तुम्ही मंदिरापासून जाणार ना तर रिक्षावाले जे असतात ते तुम्हाला 800 चार्जेस वगैरे सांगतात. आणि येस त्याच्यामुळे आमचा 2 तास सकाळी त्याच्यामुळेच वाया गेला. पण ठीक आहे. मग आम्ही काय केलं बसस्टॉपला गेलो. तिथं ॲक्च्युली आम्ही चुकलो की आम्ही बसस्टॉपला न जाता आम्ही डायरेक्टली मंदिराच्या बाहेरूनच ऑटो घ्यायला हवी होती. बट वी डोंट नो ना ॲक्च्युली तिकडे एवढं काही. मग तिथून आम्हाला समजलं की असं कॅल्क्युलेशन तिथं आम्हाला कळलं की असं आपण जाऊ शकलो असतो. बट फॉर्च्युनेटली त्याने आमच्याकडनं 10 मिनटासाठी 400 चार्ज केले. तर जेव्हाही तुम्ही जाणार तर टेक युअर प्रायव्हेट कार. आरामात पोचणार. खूप दगदग नाही होणार आणि तुमचा जो वेटिंगला जेवढा वेळ जातो ना तितका वेळ नाही जाणार. मला हे विष्णुपदचं खूप आवडलं ॲक्च्युली. खूप शांत होतं. मस्त पाण्यासोबत खेळलो. खूप छान होतं इथं. तिकडून येताना आम्ही इथं मस्त उसाचा रस प्यायला
मग आम्ही बस स्टॉपच्या दिशेने जायलाच निघालो राव, कारण जायचं तर होतं ना नेक्स्ट स्टॉपला. 3 दिवसाच्या सुट्ट्या होत्या म्हणून अचानक हा ठरलेला प्लॅन आमचा. तर थँक्यू सो मच गाईज फॉर कनेक्टिंग विथ मी. आय होप की तुम्हाला आवडलं असेल. स्टे कनेक्ट विथ मी. थँक्यू सो मच. चला कोल्हापूरला भेटूया मग.